नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये. मित्रांनो, आपण मागे बघितलं असेल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पुण्याच्या ज्या म्हाडाच्या गृहनिर्माण महामंडळाने पुण्यामध्ये खूप बालेवाडी, बाणेर, कात्रज, तथावडे, वाकड अशा खूप जागी पुण्याच्या म्हाडाची लॉटरी निघाली आहे. तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की पुण्याच्या म्हाडाचे जे ऑनलाईन फॉर्म आहे, तर ऑनलाईन फॉर्म कसे फिल करायचे, कोणकोणत्या जागी किती किती जागा आहेत. आता आपण ॲक्च्युली बघणार आहे की एवढ्या खूप साऱ्या जागा आहेत पुण्यामध्ये. तर या प्रत्येक जागेचं डीप ॲनालाइज करणार आहे. मीन्स जे प्रोजेक्ट आहेत म्हाडाचे त्या जागेमध्ये त्यांची प्राईस काय आहे, त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे, किती जागा आहेत, लोकेशन काय आहे त्या प्रोजेक्टचे, त्या प्रोजेक्टचं मागच्या एक 4-5 वर्षामध्ये त्या मीन्स जागेला किती भाव, म्हणजे किती गुंतवणूक ज्यांनी केली आहे त्यांना गुंतवणूक परतावा, म्हणजे आपण बघतो ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, तो किती भेटला आहे. अँड त्या जागेचं सध्या रेंट काय चालू आहे, एक ॲप्रॉक्सिमेट रेंट काय चालू आहे. या सगळ्या गोष्टी म्हाडाचे घर घेताना खूप तुम्हाला ध्यानात ठेवायला लागतात. त्या सगळ्या गोष्टींचा आज आपण एक पूर्णपणे आढावा घेणार आहे. त्याचा व्हिडिओ हा पूर्णपणे असणार आहे. एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या जागांचं पुण्याच्या म्हाडाच्या लॉटरीचं होऊ नाही शकत. सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू करतो बालेवाडीपासून. तर हे तुम्ही बघू शकता त्यामुळं आपल्या स्क्रीनवर की बालेवाडी जी आहे, त्या बालेवाडीमध्ये हे 4 प्रोजेक्ट येतात. 51B इन्क्लुझिव्ह हाऊसिंग बालेवाडी 2 BHK, द कॅनरी फेज 3, 43 प्रायव्हेट ड्राईव्ह अँड सगळ्यात लास्टचावाला ANP नोवा बालेवाडी, ज्याचा की आपला एक सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. हे 4 प्रोजेक्ट येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू 51B इन्क्लुझिव्ह हाऊसिंग बालेवाडी या प्रोजेक्टची पूर्णपणे डिटेल्स. तर हे तुम्ही बघू शकता. हा त्याचा पूर्णपणे जी डिटेल्स आहे ती डिटेल्स आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्याचा बिल्टअप एरिया जो आहे तो 77.32 स्क्वेअर मीटरपासून 91.56 स्क्वेअर मीटरचा आहे. कार्पेट एरिया 44.63 स्क्वेअर मीटरपासून 50.50 स्क्वेअर मीटरचा आहे. कॉस्ट आहे 25,72,900 ते 30,46,700. आता या कॉस्टमध्ये जर काय ॲनालाइज करायला गेलं तर ही 25 लाख जी आहे ती विदाऊट गव्हर्मेंट टॅक्सेस आहे त्याची आहे. अँड हा एक प्रायव्हेट बिल्डर आहे. एक ॲझ्युम तुम्ही करू शकता की त्याच्यावरती तो जे डेव्हलपमेंट असतात त्याचे चार्जेस असतात, जे बिल्डर पे करायला होतं तुम्हाला. मी एक फिक्समध्ये तुम्हाला सांगू शकत नाही की एवढेच पैसे घेईल, पण 1,00,000-2,00,000 रुपये तुम्ही पकडून चालाच. 1,00,000-2,00,000 रुपये तुम्हाला पेड करावे लागणार वरती, विदाऊट टॅक्सेस. ह्याच्यामध्ये GST, स्टॅम्प ड्युटी हे नाही आलं. हे सोडून, स्टॅम्प ड्युटी तुम्हाला सोडून बोलतो आहे, तुम्हाला 25 लाख मिनिमम हे 25 लाख जे आहे त्याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 लाख रुपये नुसते डेव्हलपमेंटच्यासाठी तुम्हाला पे करायला लागतात. आणि त्याच्यानंतर तुमचे टॅक्सेस येणार. हे सगळे मिळून तुम्ही एक अंदाज लावा की तुम्हाला एवढे बजेटपर्यंत फ्लॅट जाणार आहे. त्याच्यानंतर जी EMD अमाऊंट आहे ती आहे 20,000 रुपये. आणि जागा आहेत, जे फ्लॅट म्हाडासाठी ॲलोकेट झाले आहेत ते आहेत 2. याच्यानंतर आपण डायरेक्टली एक काम करू, या प्रोजेक्टची एक डिटेल असेल त्या डिटेलमध्ये जाऊ. आपण बघतो याच्यामध्ये की 31 डिसेंबर 2025 ह्याची कंप्लिशन डेट आहे 51B इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची. ह्याच्या खाली बघू आता त्याची थोडीशी प्लॅन असतील, लेआउट प्लॅन, बिल्डिंगचा प्लॅन, तो एकदा आपण बघू. बिल्डिंग नंबर D बघा, 13 फ्लोअरची आहे. 67 फ्लॅट्स आहेत ह्याच्यामध्ये. म्हाडाची बिल्डिंग ॲक्च्युली ह्यांनी याच्यामध्ये बरोबर दिली नाही, 2च फ्लॅट आहे. दॅट्स वाय आय थिंक, एक मिनिट आपण चेक करू तरी पण म्हाडा नाही. लेआउट प्लॅन, एक मिनिट, लेआउट प्लॅन बघू आपण. लेआउट प्लॅनमध्ये आपल्याला दिसले तरी चालेल.
ओके. सो हा लेआउट प्लॅन थोडासा ओके वाटतो आहे. हा एकदा आपण ऑब्झर्व करू. ही बिल्डिंगची लेआउट ॲक्च्युली बिल्डिंग कशी असणार आहे. बिल्डिंग नंबर डी असणार आहे पहिलीवाली लेफ्ट साईडची. त्याच्या बाजूला बिल्डिंग नंबर ए विंग ए सॉरी 63 हाऊसिंग आहे. याच्यामध्ये 60 विंग सीमध्ये पण 60 फ्लॅट आहेत. त्याच्या बाजूला क्लब हाऊस असणार आहे. त्याच्या बाजूला टॉवर नंबर 4, टॉवर नंबर 3, क्लब हाऊस 2 असणार आहे. त्याच्या बाजूला टॉवर नंबर 2 आणि टॉवर नंबर 1 असे एक मिळून सगळे टॉवर असणार आहे. आय थिंक हे सगळे एक 15 माळ्याची एक 12 माळ्याची बिल्डिंग आहे. सो हे ॲक्च्युली लोकेशन आहे 51B इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचं. तुम्ही बघू शकता बाजूला आपल्याला 43 ड्राईव्ह पण दिसत आहे. ENP युनिवर्स पण दिसत आहे. बालेवाडीमध्ये असल्यामुळे सगळे जवळजवळ प्रोजेक्ट आहेत हे माडाचे एकमेकांपासून. हा ENP युनिवर्स आला. त्याच्या जस्ट पाठी इथं आपला ENP नोवा पण आहे, जसं आपण पुढं बोलणार आहे त्याच्याविषयी. आणि इथं कुठे प्रायव्हेट ड्राईव्ह होता. तर आपण असं एक काम करू, स्ट्रीट व्ह्यू बघू. स्ट्रीट व्ह्यूवरून हां. सो हा बघा ही बिल्डिंग ॲक्च्युली हा एंट्रन्स असणार आहे. हा कुणाला एस्पायर आहे. कुणाला एस्पायरच्या चौकामधून एकदम सरळ आल्यावरती आपल्याला आपला 51B इन्क्लुझिव्हचं लोकेशन भेटतं. बालेवाडी रेसिडेन्स याचं बघा सध्या प्राइसिंग 1,04,00,000 प्लस टॅक्सेस अशी प्राइसिंग चाललेली आहे 51 बालेवाडीची. त्याचं आपण एकदा ब्रोशर बघू. ओके. बिल्डिंग आहे. बिल्डिंगचा लेआउट आहे ॲक्च्युली. हा 2 BHKचा प्लॅन आहे. सो तुम्ही बघू शकता जो 2 BHK आहे त्याच्यामध्ये कार्पेट 639चा आहे. टोटल युजेबल एरिया जो आहे वो 731चा आहे. लिव्हिंग बघू शकता. हॉल स्पेशियस हॉल आहे 17x10चा. समोर जस्ट बाल्कनी आहे. समोर एंटर केला 8x8चा किचन आहे. 8x5ची ड्राय बाल्कनी आहे जी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपण यूज करतो. 6.5x4ची वॉशरूम. त्याच्यानंतर 11x11.5चा बेडरूम. आणि इथून स्टार्ट होतो तुमचा मास्टर बेडरूम 15x10चा विथ अटॅच बाथरूम. सो स्पेशियस आहे, चांगले 731चा युजेबल कार्पेट एरिया. सो ग्रेट चॉईस आहे. हा फ्लोअर प्लॅन आहे 15 फ्लोअरपर्यंत. ॲम्युनिटीज काय असणार आहे ह्या लोकेशनचा मॅप आहे ॲक्च्युली. सो जसं की तुम्ही बघितलं की कुणाला एस्पायरपासून आतमध्ये आल्यावर आपला 51 बालेवाडीचा लोकेशन आहे. बालेवाडी मेट्रो स्टेशन पण बघू शकता जे जवळच आहे. बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियम पण आहे. सगळे लोकेशन एखाद्याला समजत नसेल तर तुम्ही या मॅपवरती दाखवू शकता. सिम्पल होतं आहे. उत्सव ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर मेन गोष्ट जी आहे जी की खूप जण विचारतात ॲप्रिशिएशन किती भेटलं. सो एकदा थांबा आपण ॲप्रिशिएशन बघू या प्रोजेक्टला किती ॲप्रिशिएशन भेटलं आहे. ओके. सॉरी इथं ॲप्रिशिएशन लिहिलंच नाही.
बट तरी पण याची करंट प्राईस बघू. सो करंट प्राईस चालली आहे 10,150 स्क्वेअर फीटनी मोजलं जातो प्राइजिंग. 10,150 पर स्क्वेअर फीटची प्राइजिंग चालली आहे 51 बालेवाडी रेसिडेन्सची. जी बालेवाडीची प्राइजिंग आहे ती आहे 10,400 स्क्वेअर फीट. 51 बालेवाडी रेसिडेन्सचं आहे 10,150 स्क्वेअर फीट. बालेवाडीची तुम्ही प्राइसिंग बघू शकता. बालेवाडी 10,400 स्क्वेअर फीट करंट प्राईस चालले. लास्टच्या 1 वर्षामध्ये बालेवाडीला 4% रिटर्न भेटलेत. गुंतवणूक ज्याने केले त्यांना 4% जास्त हाईक भेटले आहे. लास्टच्या 3 वर्षापासून 27.6%, लास्टच्या 5 वर्षापासून जवळजवळ 49%, 48.6 म्हणजे 49% ROI भेटला आहे. सो खूपच चांगलं ॲप्रिशिएशन भेटलं आहे बालेवाडीला. लास्टच्या 5 वर्षामध्ये बोलू शकता 1.5 एक रक्कम झाली आहे ज्यांनी पण गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी. ह्याच्यानंतरचा आपला पुढचा प्रोजेक्ट आहे बालेवाडीला द कॅनरी फेज 3 बालेवाडी 2 BHK. हा पण प्रोजेक्ट चांगला आहे तसा. बिल्टअप एरिया 67चा आहे, 72. कार्पेट एरिया 47 ते 50. कॉस्ट जी आहे ती आहे 22,45,000 ते 24,00,000. EMD अमाऊंट पे करायची आहे 20,000 आणि टोटल ज्या माळाचे फ्लॅट आहे ते आहेत 9. सो चला आपण डायरेक्टली लोकेशनला जाऊ. नाही लोकेशन नाही, एक काम करू, पहिल्यांदा रेरा बघू. तर रेरामध्ये ॲक्च्युली बघसाल तर जी कंप्लिशन डेट आहे ती आहे 31/12/2027. अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. अजून 2 वर्ष टाईम आहे प्रोजेक्टला बनायला. ॲज पर रेराच नेहमी जात जावा. बिल्डर काय पण सांगतील की 1 वर्षाने तयार होईल, काही नाही, ॲज पर रेरा जावा नेहमी. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माडाची वेगळी बिल्डिंग आहे जी की 13 माळ्याची बिल्डिंग आहे. 13 हॅबिटेड फ्लोअर आहे. ओके. नंबर ऑफ सँक्शन फ्लोअर्स इन्क्लूड बेसमेंट मिळून 13 फ्लोअर आहे. बेसमेंट अँड पार्किंग पोडियम मिळून. सो 12 फ्लोअर ॲक्च्युली बिल्डिंगचे असणार आणि 71 जे फ्लॅट आहे ते माडासाठी रिझर्व आहेत. सो तुम्ही बघू शकता 47.11, 50.7, 2-3 वेगवेगळे कार्पेट आहे एरिया आहे त्याच्यात. $71 फ्लॅट अवेलेबल आहेत माळाच्या याच्यासाठी, लॉटरीसाठी. आपण एक काम करू, बिल्डिंगचा प्लॅन बघू. माडाची जी बिल्डिंग आहे ती कशी असणार आहे. ओके. हा डायरेक्टली आपल्याला फ्लोअर प्लॅनच आला. बारा फ्लोअरपर्यंत आपले पूर्णपणे फ्लॅट असणार आहे माडाचे. हा आहे फ्लोअर प्लॅन. झूम करू थोडासा. युनिट नंबर 1
2 3 4 5 and 6. सो एकूण म्हणून 6 फ्लॅट असणार आहे एका फ्लोअरला. ही लॉबी आहे. इथून तुमची एंट्री असणार आहे 01ची. हॉलच्या जस्ट पुढं गेलं की लेफ्ट साईडला किचन. आतमध्ये गेला एक कॉमन वॉशरूम, ड्राय बाल्कनी राईट साईडला, लेफ्टला एक बेडरूम कॉमन, आणि हा तुमचा इथून चालू होणार मास्टर बेडरूम विथ अटॅच बाथरूम. ही तुमची लॉबी पण खूप मोठी आहे. आय थिंक ANP नोवासारखीच आहे, बट ANP नोवामध्ये 12 फ्लॅट आहे, याच्यामध्ये 6 फ्लॅट आहे एका फ्लोअरला. लिफ्ट आहे, 2 लिफ्ट आहे, एक फायर लिफ्ट आहे. पॅसेज पण खूप चांगला आहे. याच्या राईटला जो आहे तो रेफ्युजी फ्लोअरचा म्हणजे प्लॅन आहे. रेफ्युजी म्हणजे ॲक्च्युली जर का काही आपत्तीजनक स्थिती आली बिल्डिंगमध्ये, जर का काय झालं, सो सगळ्यांना त्या फ्लोअरला तिथे जो रेफ्युजी असतो एरिया तिथं जमा व्हायला सांगतात. सो कसे समजून जावा की अग्निशमक काय झालं, अग्निशमकची गाडी आली तर सगळ्यांना प्रत्येकाच्या दुसऱ्या विंडोमधून बाहेर काढणं पॉसिबल नाही. सो दॅट्स वाय रेफ्युजी असतो. जर का काय आपत्तीजनक स्थिती आली तर सगळ्यांनी तिकडं जमायचं असतं. सो रेफ्युजी एरिया हा रिझर्व असतो. हा 7व्या फ्लोअरला आहे रेफ्युजी. सो इथं काय होतं, इथे एक 2 BHK आहे ना तुमचा कमी होतो. सो या फ्लोअरला आहे ना, या फ्लोअरला 5च फ्लॅट असतील. तो टेरेस आहे राईटला. पार्किंग किती असणार आहे सो बघू शकता तुम्ही. नाही सॉरी, पार्किंग 38 कार पार्किंग असणार आहे. 75 स्कूटरसाठी पार्किंग असणार आहे, बाईकसाठी. हे बघू शकता 01 जे कार्पेट एरिया आहे ते प्रत्येक युनिटसाठी वेगळे आहेत. 01साठी वेगळा आहे, 02साठी वेगळा, 03 अँड 4साठी सेम आहे, 05 अँड 6साठी आणि 1साठी म्हणजे 1, 5, 6 यांचा सेम आहे. 3 अँड 4चा सेम आहे आणि 2चा वेगळा आहे. 2चा सगळ्यात मोठा आहे, 49.70 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे. बिल्डिंगचं एलिव्हेशन ॲक्च्युली बिल्डिंग कशी असणार आहे. बारा माळ्याची बिल्डिंग आहे. हे लोकेशन आहे कॅनेरीचे, द कॅनेरी रेसिडेन्स. इथून सरळ आतमध्ये गेलो तुम्हाला भेटते राईटनी. तो टॉवर आहे ॲक्च्युली, तिथे सगळे टॉवर बनतात. ते रोड टच लोकेशन आहे, सो चांगले लोकेशन आहे. थोड्या ते बट चांगले. आता आपण कुणाल द कॅनेरीची प्राइसिंग बघू. त्याची प्राइसिंग आहे जवळजवळ 1 CRच्या आसपास याची प्राइसिंग आहे कुणाल द कॅनेरीची.
बघू शकता तुम्ही 98.47 प्लस टॅक्सेस असतात. तरी पण आपण बघू 1 CR याची प्राइसिंग चालली कुणाल द कॅनरीची. कुणाल द कॅनरीची करंट जी स्क्वेअर फीटची प्राइसिंग आहे ती आहे 10,350 स्क्वेअर फीट. कुणाल द कॅनरी अंडर कंस्ट्रक्शन असल्यामुळं सो दॅट्स वाय त्याचा लास्ट 1 इयर 3 इयर आणि 5 इयरमध्ये काय ॲप्रिशिएशन दाखवत नाही. बट बालेवाडीचं तुम्ही बघू शकता 4% जे की आपण मगाशी बघितलं सेम ॲज इट इज असणार आहे. बालेवाडीचं लोकॅलिटी जे आहे त्याला 4.2चा स्टार आहे. चांगला प्रोजेक्ट आहे. फक्त एवढंच आहे तुम्ही जर का फॉर्म भरत असाल याच्यासाठी तर एकदा तुम्ही पोझिशन बघून घ्या. तुम्हाला अंडर कंस्ट्रक्शन 2027चं पोझिशन चालत असेल तर. इमेज लेआउट असणार आहे, अशी बिल्डिंग अशी असणार आहे, ॲम्युनिटीज एक्सेट्रा. याच्यानंतर आपला पुढचा प्रोजेक्ट आहे 883 स्कीम 43 प्रायव्हेट ड्राईव्ह बालेवाडी 1 BHK. हा 1 BHK आहे. कॅटेगरी जनरल पब्लिकसाठी ओनली अवेलेबल आहे. बिल्टअप एरिया 40.76 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 26 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे 13,56,000. EMD अमाऊंट 15,000. टोटल जागा आहेत 3. तर आपण हे एकदा प्राइसिंग बघू. हा OC प्रोजेक्ट आहे. सो याला पोझिशन भेटला आहे. याची प्राइसिंग बघू शकता 1.25 याची प्राइसिंग चालू आहे. रेडी टू मूव असल्यामुळे मला वाटतं याची जी प्राइसिंग आहे ती थोडीशी चांगली आहे, मीन्स जास्त आहे कम्पेअर टू बाकीच्या वर्षी. हे बघू शकता तुम्ही इथं 43 प्रायव्हेट ड्राईव्हची करंट जी स्क्वेअर फीटची प्राइसिंग आहे ती आहे 17,000. सो हाच फरक पडतो अंडर कंस्ट्रक्शन आणि रेडी टू मूवमध्ये. बट तुम्ही बघू शकता लास्ट 1 इयरमध्ये जर का तुम्ही बघसाल तर 31.3% ॲप्रिशिएशन भेटलं आहे. खूपच चांगला ॲप्रिशिएशन भेटला आहे. त्याच्यानंतर लास्ट 3 इयरमध्ये 79.9 म्हणजे जवळजवळ 80% ॲप्रिशिएशन भेटलं आहे. लास्ट 5 इयरमध्ये 76.2% ॲप्रिशिएशन भेटलं आहे. सो जर का तुम्ही बघसाल तर एक आपण 80% म्हणजे खूप जास्त झाले ॲक्च्युली, बट भेटलं आहे तेवढं 80% ॲप्रिशिएशन. सो ज्यांनी पण इन्व्हेस्ट केले आहे त्यांची जवळजवळ लॉटरीच लागली आहे आपण असं बोलू शकतो लास्टच्या 3 वर्षामध्ये. कॉज एक आपण अंदाज जर का धरला तर ज्यांनी 1 करोडचं घर घेतलं आहे तिथे त्यांनी जवळजवळ म्हणजे बोलू शकता की एक डबल नाही बोलू शकत असं, पण वर्थ यांनी 3 वर्षापूर्वी बुक केलं असेल, लाईक याने एक समजून जाऊ आपण 50 lakhsला बुक केलं असेल तर त्याला जवळजवळ 95 lakhs असे ॲप्रिशिएशन भेटलं आहे. 80% आपण बोलतो आहे. कॉज तेव्हा अंडर कंस्ट्रक्शनमध्ये अजून जेव्हा अंडर कंस्ट्रक्शन असतं तेव्हा प्राइसिंग कमी असते. तो त्यामुळे तुम्हाला हा डिफरन्स दिसत असेल. 17,000चा यांचा रेडी टू मूव असल्यामुळे रेट आहे. हा 43 प्रायव्हेट ड्राईव्हचा लोकेशन आहे. रोड टच आहे. समोर भारतीय विद्यापीठ आहे. ही बिल्डिंग आहे 43 प्रायव्हेट ड्राईव्हची. हा चौक, हे समोर तुमचे भारतीय विद्यापीठ. ओके, ह्याच्यानंतर सगळ्यात लास्टचा आपला जो आहे तो आहे ANP नोवा बालेवाडी. याचा ॲक्च्युली आपण व्हिडिओ पण टाकला आहे. जो ॲक्च्युअल फ्लॅट सॅम्पल फ्लॅट जे आहे सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. तो जर का कोणाला बघायचा असेल तर बघू शकता. एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर ANP नोवा ह्याची खासियत ही आहे सध्या की सगळ्यात जास्त बालेवाडीमध्ये जर का बोलसाल
म्हाडाच्या लॉटरीमध्ये फ्लॅट ANP नोवामध्ये आहे. ANP नोवामध्ये एकूण मिळून 100 फ्लॅट आहेत. त्याचा बिल्टअप एरिया आहे 73 ते 81 स्क्वेअर मीटरचा. कार्पेट एरिया जो आहे तो आहे 50 ते 51 स्क्वेअर मीटरचा. कॉस्ट जी आहे ती आहे 24.5 लाख ते 27 लाख. EMD अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे 20,000 रुपीज. आणि टोटल ज्या जागा आहेत म्हाडाचे फ्लॅट्स आहेत लॉटरीसाठी ते आहेत 100. चला आपण डायरेक्टली ANP नोवाचं लोकेशन बघू. सॉरी 31/12/2025. सो एक 4 ते 5 महिन्यामध्ये याचं कंप्लीशन होणार आहे. म्हाडाची बिल्डिंग बघू शकता. बेसमेंट प्लस सगळे फ्लोअर बघसाल तर 13 आणि जर का रेसिडेन्शियल जर का फ्लोअर बघसाल तर 11 फ्लोअर आहेत. 131 म्हाडासाठी फ्लॅट रिझर्व आहेत. त्याच्यापैकी 100 फ्लॅट सध्या अवेलेबल आहेत म्हाडाच्या लॉटरीमध्ये. सगळे 2 BHK आहेत. लेआउट प्लॅन एकदा आपण बघू. आपण डायरेक्ट ANP नोवाचं लोकेशन बघू. सो हे ANP नोवाचं लोकेशन आहे. ANP युनिटच्या जस्ट मागच्या साईडला ANP नोवाचं लोकेशन आहे. हा कुणाला एक्सपायरच्या आतमधून जो रोड जातो ना तिकडून डायरेक्टली तुम्हाला ॲक्सेस भेटतो. तरी पण आपण एक काम करू, स्ट्रीट व्ह्यू बघू. हे बघा, या समोर जे बिल्डिंग चालली आहे ती ANP नोवाची बिल्डिंग आहे कन्स्ट्रक्शन. आणि याच्या ऑपोजिटला जो आता प्रोजेक्ट आहे तो आहे कुणाल. सो हे बघू शकता ANP नोवाचा फ्लोर प्लॅन आहे हा वाला 12व्या फ्लोअरचा. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल आपल्यावाला, नसेल बघितलं तर तुम्हाला परत एकदा सांगतो. आपल्याकडं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली पूर्णपणे अंदाज येईल. तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो की 12 फ्लॅट आहे एका फ्लोअरला. हा तुमचा लिव्हिंग असणार, वॉशरूम, बेडरूम,
एक सेकंद, तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो. आपण जो व्हिडिओमध्ये जो फ्लॅट सांगितला आहे तो आहे 0 युनिट हा वाला, सॉरी 9 युनिट, 09वाला युनिट आहे हा वाला आहे. लिव्हिंग इथं विंडो आहे व्हेंटिलेशनवाली. हा एंट्रन्स आहे BHKचा. याच्यानंतर टॉयलेट, कॉमन टॉयलेट, आणि हा मास्टर बेडरूम. इथे एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी आणि अटॅच बाथरूम. लॉबी आहे आणि या 2 साईडला लिफ्ट आहेत. सगळ्यात मेन गोष्ट जी की आपली व्हिडिओची USP आहे ती म्हणजे हे सगळा हा चार्ट. तर बालेवाडी बघू शकता तुम्ही. बालेवाडीमध्ये जी करंट प्राईस चालू आहे स्क्वेअर फीटची ती आहे 10,400 रुपीज. जसं की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, लास्ट 1 इयरमध्ये 4% ग्रोथ झाला आहे. लास्ट 3 इयरमध्ये 27.6%, लास्ट 5 इयरमध्ये 48.6% ग्रोथ झाला आहे. सो खूपच चांगला ग्रोथ आहे बालेवाडीमध्ये. कुणाल द कॅनरीचा जो स्क्वेअर फीटचा रेट आहे तो आहे 10,350चा. त्याची प्राईस जवळजवळ 1 CR प्लस टॅक्सेसमध्ये जाते कुणाल द कॅनरीची प्राइजिंग. ENP नोवा जो आहे तो आहे त्याची 11,200 स्क्वेअर फीटचा प्राईज आहे त्यांचा पर स्क्वेअर फीटचा. आणि त्याची जी कॉस्ट आहे ती आहे 1.15 करोड. आणि ENP नोवा आहे ना, ENP नोवामध्ये फ्लॅट पण जास्त आहे. आणि ENP नोवाचं जे पजेशन आहे ॲज पर रेरा ते या डिसेंबरचं आहे, 2025 डिसेंबरचं आहे. याच्यानंतर 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. सो सगळ्यात जास्त महाग आहे कॉज हा रेडी टू मूवमध्ये आहे 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. बट ह्याच्यामध्ये 17,000 पर स्क्वेअर फीटचा याचा रेट आहे. बट ह्याच्यामध्ये तुम्ही बघसाल तर ॲप्रिशिएशन खूपच चांगलं भेटलं आहे. ॲप्रिशिएशन तुम्ही बघसाल तर 31.3% लास्ट 1 इयरमध्ये, लास्ट 3 इयरमध्ये 79.9%चं ॲप्रिशिएशन भेटलं आहे. आणि 5 इयरमध्ये 76.2%चं. कॉस्ट आहे जवळजवळ 1.45 CR अशी कॉस्ट आहे. आणि उत्सव 51 बालेवाडी जो आहे त्याचं पण 10,150 स्क्वेअर फीटचा रेट आहे त्याचा पर स्क्वेअर फीटचा. आणि त्याची 1.10 CRची प्राइजिंग आहे ॲक्च्युली. सो हे सगळे तुम्ही बघितले असेल, हे 4 प्रोजेक्ट तुम्ही बघितले जे की बालेवाडीमध्ये आहे. कुणाल द कॅनरी, ENP नोवा, 43 प्रायव्हेट ड्राईव्ह आणि उत्सव 51 बालेवाडी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रेंट जे आहे, रेंट आहे. आता मी सगळ्या 99 मॅजिक ब्रिक्स या सगळ्या सोशलवरती चेक केलं तर एक 30,000 to 40,000 हे एक एव्हरेज आहे. सो मग डिपेंड अपॉन बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये जर का ॲम्युनिटीज जर का चांगल्या असतील 40+ आरामात जात आहे. बट 30च्या खाली कोणतंच नाही. सो मी एक 30 to 40चा तुम्हाला आजच्या डेटमध्ये तुम्हाला एक फिक्समध्ये सांगू शकतो की 30,000 ते 40,000 तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच आहे. 40च्या प्लस तर जाणारच आहे. बट तरी पण एक ॲव्हरेज म्हणून तुम्हाला सांगतो सेफर साईडसाठी 30 to 40 तुम्हाला भेटणारच आहे गॅरंटेड. सो माडा लॉटरीचा हा आज आपला भाग होता बालेवाडीचा. याच्यानंतर पुढचा आपला अजून भाग असणार आहे, जसं की कात्रज झाला, एक बावधन झालं, बानेर झाला, वाकड झाला. या सगळ्या एरियांबद्दल पूर्णपणे अशीच सेम माहिती देत राहणार आपण. प्लीज त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणले जाणार आहे. बाकी धन्यवाद.